नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मी परत घेऊन आले एक युनिक डिश, ती म्हणजे अमृतसरी पनीर बुर्जी। तर डिश पाहून तर तुम्हाला कळलंच असेल की एकदम यम्मीएस्ट डिश असणार आहे। तर चला, पॅन प्रीहीट करा, त्याच्यामध्ये ऑइल टाकून घ्या, त्याच्यामध्ये जिरा मोहरीची फोडणी द्यायची आणि त्याच्यासोबत हिरव्या मिरच्याही टाकून घ्यायच्या। हिरव्या मिरच्या छान तडतडल्या की त्याच्यामध्ये जाईल कांदा। आता कांदा एकदम मध्यम आचेवरती छान प्रकारे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्या, म्हणजे कांदा छान प्रकारे भाजला जाईल। मीठ टाकून परत थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग बदलतोय आणि एकदम सोनेरी कांदा आपला झालेला आहे। आता याच्यामध्ये टोमॅटो टाका आणि परत आपल्याला मिक्स हलवून घ्यायचं आहे। टोमॅटो एकदम विरघळेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता टोमॅटो ही विरघळते आणि हळूहळू मऊ होते। तर टोमॅटो छान मऊ झालं, कांदा छान सोनेरी झाला की आता याच्यामध्ये जातील आपले पावडर मसाले, जसं की गरम मसाला, लाल तिखट मसाला आणि धनेपूड। आता हे सगळे मसाले टाकून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। मसाले छान मिक्स झाले पाहिजेत। आता याच्यामध्ये जाईल दही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, ज्यामुळे दह्याच्या ज्या गाठी असतील त्या सुटतील आणि दही छान मिक्स होईल। दही आणि मसाला आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे, अगदी तेल सुटेपर्यंत। तुम्ही पाहू शकता एकदम छान प्रकारे तेल सुटलं आहे आपलं, म्हणजे दही आणि मसाले छान शिजलेत। तर आता याच्यामध्ये जाईल आपण खिसलेलं पनीर। तर मी 250 ग्राम पनीर छान खिसून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता हे पनीर मिक्स केलं की आता आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ आपल्याला शिजवूनही घ्यायचं आहे। तर चला, छान प्रकारे मिक्स करा, म्हणजे मसाले, दही आणि पनीर अगदी एकजीव होईल। आता हे झालं की याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि वाफलवून घ्यायचं आहे। तर पाणी ॲड केलं, थोडंसं वाफललं। आता मी याच्यामध्ये टाकते कोथिंबीर टाका, परत छान मिक्स करून घ्या। अगदी आपल्याला हे घट्टसर करायचं आहे, अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी तर होती आहे छान। आता लास्ट स्टेप म्हणजे याच्यामध्ये ॲड होईल बटर। आता बटर ॲड करा आणि छान एकदा मिक्स करून घ्या, एकदा छान परतून घ्या आणि आपली पनीर बुर्जी तयार आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, म्हणजे मला मोटिवेशन मिळेल तुमच्यासाठी नवीन नवीन डिशेस घेऊन येण्यासाठी। तर थँक्यू, एन्जॉय।